तू खरंच एकटा आलाय? ती इधर लॉंग डिस्टन्स आहे. हा. ओके. इकडची पोरं म्हणतात हृदयात राहते हृदयात. नाही आहे कायमच आहे. ही अखंड सिंगल संघटना आहे. कशी बसल्यात बाकी डाकू 5-6. मजा येते का रे? दुसऱ्याचं ऐकायला लय मजा येते. तुझं पहिलं प्रेम आहे का हे? नाही दुसरे. ओके. चांगला होतो ना मनाने स्वभावाने. चांगला लय चांगला आहेस लय. हा हा होतो. अरे काय ती माणसं चांगला होतो ना. आहे चांगला आहे. हा आता पण आहे. हा हा. आता तर पुण्यात राहतो ना चांगलाच आहे. तर शनिवार पेठेत राहतो. ए तुला घरी बोलवायचे कोणाला? मामा सॉरी मामा. तुमच्या रिस्कवर तुम्ही बघा, मला मध्ये घेऊ नका. आणि बाबा तुला वाटत असेल आम्ही तुझ्या बाजूने बोलावं तर पहिले तिला ब्लॉक कर बाबा. ए गप्पा गप्पा. नाही वाढणार तिकीट. 2025 मध्ये बघू काय आहे ते. एखादा जर त्याचं स्वप्न पूर्ण करायचं त्याला काहीतरी बोलायचं देऊ ना ऑडियन्स त्याला. काय त्याला तुमचं काय जात आहे का? निवांत. 3 रूल आहेत पब्लिक स्पीकिंगचे. तुझं वय काय? माझा 18. वाटतात का लाज आपल्याला? आता कुठं आहेत येऊ करणारी? 18चा ये पब्लिक स्पीकिंग शिकायचं म्हणतंय आणि 25 वाला म्हणते आयो तिचा रिप्लाय आहे ना. शाबास. 2 नियम. मी जेव्हा स्कूल कॉलेजेसमध्ये जायचो तेव्हा मी 1-2 गोष्टी बघितल्या. पोडियमच्या मागून बोलायचो. पोडियम आहे समज त्याच्या मागून बोलायचो. मला कळायचं मी भारी बोलतोय. भारी बोलतोय का वाटायचं? कारण मी भारी बोलतोय टाळ्या वाजता सगळं होतंय. पण माझे पाय लटलट कापतात ते पुढे दिसतंय का? मग नंतर मी पोडियम शिवाय बोलायला चालू केलं. आणि नंतर मी ऑडियन्समध्ये खाली जाऊन बोलायला चालू केलं. जेव्हा मला क्लोजली लोक दिसेल मी सगळे सिक्रेट रिव्हील करतोय. हां आता प्रत्येकाचा मार्ग. तर मी पहिलं स्कूल कॉलेजपासून चालू केलं. स्कूलमध्ये चालू का केलं सांगतो. कारण लहान पोराला हसवणं सगळ्यात अवघड. त्याला हसवलं ना तर तुम्ही कुणालाही हसवू शकता. लहान पोराला 2च प्रकारे हसवू शकता. एकतर गुदगुल्या करून नाही तर तोंड वेडवाकडं करून. पण मी शाळेत ते करू शकते का? मग मला हसवून त्यासाठी त्यांच्या मनातले प्रॉब्लेम आईबापाबर रिलेशन काय काय हे करत करत महाराष्ट्रात 4 वर्ष फिरलो. तेव्हा सौरभ भोसले कोणाला माहीत नाही. 25 जिल्हे फिरलो एसटीनं. जवळजवळ 550 स्कूल कॉलेजेसमध्ये गेलो. कुठल्याही स्कूलकडून एकदाही पैसे घेतले नाहीत. फ्री सेशन केले. हे सगळं आत्ता इथं आलं. मग तुला स्टार्ट कुठून करायचे सांगतो. आता स्टार्ट कुठून करायचं तुला सांगतो. आता आज तुला स्टेज मिळाला. तुझ्याकडे 5 मिनिट आहेत. तुला स्वतःबद्दल काय सांगायचं असेल जोक काय सांगायचं असेल तर सांग. स्टेज इज ऑल युअर्स. सांग. तर आपल्या सोलापूरच्या जत्रेत वेगवेगळ्या सोलापूरमध्ये राहतो मी. सोलापूरमध्ये एक गड्डा जत्रा म्हणून असते सिद्धरामेश्वराची जत्रा. तर तिथं वेगवेगळे मटेरियल आपल्याला वेगवेगळे आवाज भेटतात. वेगवेगळे मटेरियल. तर एका ठिकाणी वडापाव आला असतो आणि तो न्यू फुलेचा आवाज वापरतो. तर तो कसा वापरेल? बाई दुकानात या. किंगचा वडापाव सोडून सगळं 5-8 माल आहे. तर तिथंच ऑगी अँड द कॉक्रोचेस माहीत असेल कार्टून तुम्हाला. तर तिथं ते 3 कॉक्रोच आणि ऑगी आणि त्याचा भाऊ असतो. तर ते 3 कॉक्रोचेस मधला एक पपली म्हणून डब्बा असतो येलो कलरचा. तर तो कसा बोला? भारत माता का वडापाव 1 नंबर. भारत माता को छोड़ के किसको कुछ नहीं आता. आणि जो कॉक्रोच जो पर्पल कलरचा असतो तो कसं बोल? ए भिडू लोक, कॉकरोच लोक, चलो यार, ऑगी के आने से पहले वडापाव खाते चलो यार. तर तो एक लंबू असतो तो बोलतो डोंट एंग्री मी ओनली किंग वडापाव. तर आणि ऑगी
ऑगी असतो ना तो भावाला त्याच्या जॅकला घेऊन जातो आणि तो बोल भैया मुझे किंग का वडापाव खाना है भैया. तर तो जो जॅक असतो ना तो तो चालू करतो की तो किंगचा वडापाव कसा बेस्ट आहे तो सांगायला लागतो. तो म्हणतो ओय ऑगी किंग का वडापाव सबका पापा है. पापा इज सोलापूर का पापा. तर पुढे गेलं ना मग हा जो आयटम आहे मी बघितलेला त्यावरून इन्स्पायर केलेले मी. तर तो पुढे गेलं तर एक नवं दाम्पत्य असतं आणि ती मुलगी खूप सुकडी असते. सुकडी असते आणि मुलगा म्हणजे मीडियम वजनाचा असतो. तर तिला फुगे बघितल्यावर काय लहानपण आठवतं कळत नाही. ती असे म्हणते मला फुगा अनिश मला फुगा. मग तो मुलगा म्हणतो लहान आहे का फुगा घ्यायला. नाही मला फुगा. तर मग तो एकदमच 50 फुगे देतो आणि मुलगी जाते सिद्धरामेश्वरच्या कळसावर. आणि मग तो अँकर घेतो पॉइंट त्यातला आणि अँकर म्हणतो बायका ओढा लागल्यात बायका सांभाळा आपापला माल आपापल्या हातात. बायका ओढा लागल्यात आणि आणि एक पोरग येतं आणि तो म्हणतोय हे पोरग कुणाचं आहे. प्रतीक नाव आहे त्याचं. प्रतीक पोरग कुणाचं आहे. मग त्याची बायको येते मागणं अहो ती आपलंच आहे. मग तो म्हणतो अरे गाबड्या आपलाच आहे सांगत नाही होय रे. मला काय माहित मी कुणाचा होती. मग पुढे गेला ना की एक तिथं बंदूक धरलेला मुलगा असतो आणि त्याचा मामा असतो. मामा कुठला फुगा फोडू. अरे मामा कुठला फुगा फोडू. अरे मामा थाप मागचा टीव्ही फुटतोय. येड्या मी तुला तेच सांगायला लागलो बंदूक उलटी धरली. थँक्यू. हा गडी म्हणत होता मला पब्लिक स्पीकिंग येत नाही. तुम्हाला काय वाटते. ओके शिकायचंय समय रायनाची कॉपी करत नाही पण 24 तारखेला काय करतोय तू. काय. या 24 तारखेला आम्ही 10 मिनिटात सेट देऊ तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. नाही हात नाव सांगून जा. समर्थ. इंस्टाग्राम ID. सार्कॅस्टिक समय. मी म्हणलं ना बाळांनो हो का एकमेकाला जर सपोर्ट केला हो का कॉम्पिटिशन नाही वाढत. जे असतं तर जत्रा केलीच नसती. ओके 24 तारखेला तो करेल परफॉर्म. एक 5 मिनिटाचा सेट. पिंपरी चिंचवडला जे कार्यकर्ते नाही देतील कॉपी करताय म्हणा काय पण म्हणा पण जर आपल्या एखाद्या पोराला स्टेज मिळत असेल याच्या पलीकडे काय. आणि जर आणि मेन गोष्ट जर तुम्ही तर बळणच उभा राहून टाळे नाही वाजवले काहीतरी दिसल्याशिवाय टाळे वाजवले का. 2 ॲडवाईस देतो तुला. ॲडवाईस ॲप्रिशिएट नाही करणार. ॲप्रिशिएट केलं की हवे जाणार तू. 2 ॲडवाईस देतो. इष्टीतलं निरीक्षण कर. तुमच्या भागातलंही कॅरेक्टर आहेत तशी. इष्टीतलं निरीक्षण कर. दुसरी गोष्ट पुण्यात राहतोय बागेत जाऊन कुठल्या पण एका. ठीक आहे. ए बाबा बाग आहे ती. एवढं श्रीमंत ऑडियन्स आहे माझं. तिकीट करू 2000ला. 2 सेट बघ 7 दिवसात काय जुळतंय का. हर्षराचा नंबर घे. ठीक आहे भाऊ बेस्ट लक. थानोसच्या गॉन्डलेट मधला पहिला हिरा गावला. ठीक आहे चलो आता 2 टप्पे करूया थोडं अजून फास्ट कारण अजून खूप आहे ह्या शोमध्ये. आणि अजून एक कन्सेप्ट आली डोक्यात ती पण बोलता बोलून जाणार. फक्त एक आहे शूटिंग बिटिंग काढू नका. आम्ही रिलीज करतोय तर आमच्याकडूनच घ्या ना तुम्ही. कशाला तुमच्या मोबाईलमध्ये घेताय नाही का. आमचं एडिटरला का प्लीज लागा. 3 वाजेपर्यंत एडिट करताय ती फेट येऊन जाईल तसंच नाही प्लीज. तर 25च्या पुढे अशी किती लोक आहेत. 25च्या पुढे ओके हात खाली घ्या. तुम्हाला 25च्या आतल्यांना जर कुठली ॲडवाईस द्यायची म्हणली तर कुठली ॲडवाईस द्याल. थांबतो काय म्हणला.
हा माझा भाऊ आहे, सक्का भाऊ. 6 महिने झाले एकानं पैसे घेतले तर रुपये मागायला मिळणार नाही याला. 2 वर्ष. अरे पैसे कसे दिले तुम्ही? हे असं होतं ना रे, की एखादा आपल्याकडे येतो, त्याला गरज असती, आपण इमोशनल होऊन पैसे देतो आणि तो विनवणी करत असतो, पैसे दे आपण देतो. त्यानंतर 2 वर्ष आपल्याला त्याला विनवणी करायला लागते, अरे दिकी. आणि तुम्ही त्याच्या स्नॅपच्या स्टोरी बघता, बारला जातंय, पबला जातंय, तुमचं 200 माघारी द्या ना. बघा दुःख आहे. सगळ्या टाळ्या नाही वाजू दे, 4 वाजले म्हणजे कोणाला तरी रिलेट झालं की. ठीक आहे. हा अजून काय ॲडवाइस द्याल? लॉजिकल ॲडवाइस. वाह, निर्व्यसनी राहा. ठीक, कमी टाळ्या वाजल्या, सगळी गांजाडीच आलीत काय? आईला निर्व्यसनी व्हा म्हणल्यावर निम्म्यांनी टाळ्यात वाजवल्या. गांजाडी आहेत काय निम्मी? अजून हा. वा शाबास. अजून हा, पैसा कमवा. ठीक आहे. काय नाती? ओके. अजून डीप मध्ये काय सांगायचं? सर मतदान करायला लावा त्यांना. अगदी बरोबर. थँक्यू सो मच सर. पहिली गोष्ट, आपला एक सर युट्यूबवर व्हिडिओ आलाय 11 मिनिटाचा मतदानाचा, आणि आज परत अपील करतो. बुधवारी मतदान आहे. मी परत सांगतो, हा देश कसा चाललाय, काय चाललाय, कुठलं सरकार, कोणाचं सरकार, ही जर नावं ठेवायचा अधिकार तुम्हाला मिळवायचा असेल तर 20 तारखेला बोटाला शाई लागली पाहिजे. बोटाला शाई लागली तर प्रश्न विचारायचा अधिकार आहे. नाहीतर वोटिंगच्या दिवशी गेला वेट एन्जॉय ला म्हणतो ह्या देशाचं काय होऊ शकत नाही. गप. तो पहिला मतदान केंद्रावर जा. करणार वोटिंग सगळी? मतदार यादीत किती लोक आहेत? हात वर करा. ठीक आहे. जो वोटिंग करणार नाही त्याला मी सातारचा आहे गाड्या. आमच्या शाळेत एक पोरग होतं, 1.5 मिनिटाची शिवी द्यायचं. 1.5 मिनिटाची राईम मध्ये. तुमच्याकडे होता का असं कोण? तू गप बाबा, माझी ती बाजू बाहेर नको काढू. सगळ्यांनी मतदान करा, प्लीज मतदान करा. आणि एवढी सगळी सिस्टीम, तुम्ही विचार करा, एवढी सगळी सिस्टीम राबते. पोलीस आहेत, शिक्षक आहेत, यंत्रणा आहेत, त्यांना घरदार आहेत. आम्ही काल रात्री इथं लाईटिंग लावलं, इथं पोलीस इथं झोपलेले आहेत. ह्या सुविधा ह्या सगळ्या इझी पार पाडण्यासाठी ह्यांचं खूप मोठं योगदान आहे. स्वतःसाठी नाही, पण जेही सिस्टीम राबवतात त्यांच्यासाठी तर नक्की मतदान करा प्लीज. ठीक आहे. चलो, अजून काय ॲडवाइस द्यायची का? पेशन्स ठेवा. ओके, गुड, नाईस. अजून काय? वा, हे मी ॲग्री करतो टोटली. जिवंत राहिलं तर काय बी करा येतं. जिवंत राहायचं फक्त ठराविक वयापर्यंत, मग सगळं सोसायचं बळी येतं. हा अजून आता मी 2 गोष्टी आज सांगतो. कसं आहे बघा, भाव असला तर असला, पण आपल्याला रोस्ट केल्यावर आपण कोणाला सोडत नाही. पहिली गोष्ट, माझा बारका भाव आहे, तोच म्हणलाय. अनुज नाव आहे त्याचं. मी कपडे घ्यायला गेलो. आता हे जॅकेट मी काल घेतले वेस्ट साईडला, 2000चं घेतलंय. सो 1 महिना आधी हे जॅकेट घेतलेलं मी, काढलंय. 2000ची लायकी का ह्याची? हे म्हणले, मला घेऊन दिलं. मी म्हणते अन्नू तुला घे, तुला शूज घे, तुला घोडी घे. नाही पैसे वाया. आता शो झाला की ही कोणाचं? घ्यायची गरज आहे का? आय रेस्ट माय केस. तुझ्या आधी 2 वर्ष या जगात आली, थोडं तरी दुनियादारी बघितलेली आहे. एक्सपेरिमेंट पण जास्त झालेत माझ्यावरती. माझ्या इंजिनिअरिंग मी ड्रॉपआउट झालो, याला इंजिनिअरिंग मधनं काढला. BBA सक्सेसफुल झालो, ह्याला BBA केला. BBAच्या पुढे जाऊन MBA केला. ठीक आहे. पण गांडला व्यक्ती पैसे देऊन कुठे तर त्यामुळं मोठीच हुशार असते, तेवढं मात्र नक्की आहे. बघा ही मोठी. थांबा. अजून एक युद्ध करू आपण. मोठा भाऊ कोण आहे? हात वर करा. मोठा भाऊ बहीण. मोठा भाऊ बहीण. थांबा, तुमच्यापैकी कोणाला स्टेजवर यायचं का तुमची बाजू मांडायला? या ना. लहान भाऊ बहीण कोण आहे का? भाऊ पाहिजे मला. भाऊ आहे का कोण? नाही, थांबा, अनुजना नाही घेणार. नेपोटिझम नाही करणार अजिबात. त्यांना त्याचं स्टेज कमवायचं. लहान भाऊ कोण स्टेजवर येऊन बोलायचं असं आहे कोण? भाऊ ये, वैभव ये. माझ्या टीम मधलं आहे. नेहमी मोठ्या भावाचं माझ्याविषयी काहीतरी सांगत असते.
त्याला माईक द्या की रे, एवढा अन्याय वे. हर्षद पळ बिगी बिगी. हो का, टीका करताना पण. हॅलो, हा 2 मिनिटं. मिडल चाइल्ड आहे का कोण? य 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. त्या दाद्याला येऊ दे. या, सगळ्यांना चान्स आहे, अजून एक राऊंड घेऊ. या 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 या. आयो दादा, तू तिथं बस. ह्याचं झालं, तू बोललाय ना. हा ये तू 2 मिनिटं थांब. इथंच बस, घेतो तुला पण मी. या पटकन या, वेळ कमी आहे. 200 रुपयात लय नाही देऊ शकत मी. ए वैभव, पळायला जायचं नाही. आपलीच माणसं आहेत, अर्धा तास दे की वाढून. आ ए, थांब, 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 थांब. हे तुम्ही ऑडिटोरियम वाल्याला सांगितलं ना, लय बरं होईल. तू मिडल चाइल्ड आहे. हा, तुम्हाला आतापर्यंत कुठे जागा मिळली नाही, आम्ही जागा देतो. घ्या बसा. ये इथे. हा थोरली मिडल चाइल्ड धाकटा. आता मी एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही पटापटा द्यायची. ठीक आहे, भांडणं अजिबात लावत नाही, पर्सनल कोणावर जायचं नाही. क्लिअर आहे तुला सगळ्यांना? तयार आहे? टाळी कोण वाजवणार? टीम मोठे भाऊ बहीण टाळ्या वाजवा. टीम लहान बहीण भाऊ टाळ्या वाजवा. आता माझ्या बघा, टीम मिडल चाइल्ड टाळ्या वाजवा. भाव बेस्ट लक. हा हा, आता मला सांगा, तुम्ही मोठ्या बहिणी आहेत तुमच्या घरात, तर तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख काय आहे? लहान बहीण म्हणते. ओके, हा सांगा. माझ्यावर एक्सपेरिमेंट. त्याला फायदा समोरच्याला. रस्ता ना मागच्या वेळेस सांगितलं ना, असं जातो आपण. ओके, म्हणजे घरात जे काय पहिलं होईल ते एक्सपेरिमेंट केलं जातं आणि मग त्याला आयतं मिळतं, असं म्हणणं आहे तुमचं. मिडल चाइल्ड तुमचं काय म्हणणं आहे? ए बाबांनो, बोलू दे की. हा सगळं जवळपास वापरलेली गोष्टच येऊन जाते. हा ओके, ठीक आहे. तुझं काय बाळा दुःख? काय नाही, लहान भाऊ सगळं काम करतो आणि मोठ्याला सगळं क्रेडिट जातं. काय काय काम? सगळी घरची कामं, बाहेरची कामं, थोडे छोटे मोठे हो हो, ओके 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 बाळांनो, दिवाळीचं काम. थोडंसं आपण ह्याचं पोस्टमार्टम करू ना. थांब ना जरा. काय काय कामं करतोस तू घरातली? सगळी करतो. भांडी, मम्मी नसेल तर आता मम्मीला प्लास्टर लागलाय पायाला. बर घरची कामं मीच करते सगळी. बरं ठीक आहे. तुझा मोबाईल तुझ्यासोबत आहे आता? आहे ना. ओंकारला कॉल लाव, तुझ्या मोठ्या भावाला. टीम मधला हे सारखं माझ्यापाशी बुनबुन करत असतं हे. तो त्याची साईड घेणार ना पण. अरे मी ठरवणार ना. ए लगा आपले. मी ते करतो क्लिअर. थांबा की. ए बोल लवकर बिवकर नाही. सौरभ बोलतोय, 250 लोक तुला ऐकतात इथं, कळलं ना? हॅलो, हा बोला ना. हा ऐक, आता 250 लोक ऐकतात इथं. पुढं स्टेजवर 3 जण आहेत. एक मोठी बहीण आहे, एक आपला मिडल चाइल्ड आहे आणि वैभव आलाय लहान पोरांचं, म्हणजे लहान भावाचं प्रतिनिधित्व कराय. तर तो म्हणतोय घरची सगळी कामं तोच करतो. खरं काय ती तू सांग आता. करतो तो. बघा घ्या. कट कर. एडिटर ही कट करा. समजूतदार पण नाही ना मोठ्यांमध्ये. लहान जास्त समजूतदार असतो. Appreciate करतो. खरं आहे ते ठीक आहे, सांगितलंय. पहिला पॉइंट लहान पोराला मिळालाय. ऍग्री करताय? राऊंड आहेत अजून. चालतंय. पहिला चाइल्ड असल्याचा, घरातला सगळ्यात थोरला असल्याचा सगळ्यात मोठा तोटा काय आहे? आता तीच सांगू ना, तू वेगळं काय तर पाहिजे. हा तुम्ही बोला, नाहीतर अजून कोण खालचं पण बोलू शकतो. काय तोटा आहे सगळ्यात मोठा? ओके, तू मोठी आहे, तू समजून घे. ओके, आय एग्री, टोटली ॲग्री आहे. तुम्ही ते मग तुम्हाला कोणी विचारतच नाही. कोणी विचारतच नाही. तुझं काय? प्रश्न काय विचारलेला मी? तोटा काय? लहान भावाचा तोटा असा आहे की कुणाच ऐकून घेत नाही घरात.
ऐकून लहान घेत भावाचं नाही. हा काय काय ऐकलं पाहिजे थोडं तरी ऐकलं पाहिजे ना थोडं- काहीतरी ओपिनियन वगैरे ऐकले तुला मी पाहिजेत विचारलंय वेगवेगळे. किती किलोमीटर पळायचं तू लिटर मध्ये कसं सांगतोस आता काय जर ऐकलं पाहिजे? हा. काय घरात काय काम असेल दिवाळीची साफसफाई करायची असेल सांगितलं असं नाही असं करा तर ऐकतच नाही. बरं ठीक आहे मग तू स्वतः घेतो का हातात लगेच काम? घेतो कधी कधी पण ऐकत नाहीत ना. ठीक आहे तू कुठला फोन वापरतो? रिअलमीचा बरं भाऊ कुठला फोन वापरतो? आयफोन. दुसरा पॉइंट पण बारकेलाच गेलेला आहे विथ हेवी हार्ट. आता बोटी जिंकू शकत नाहीत. तिसरा आणि फायनलचा प्रश्न. ए तुझं गणित कच्चं आहे का? 3 राऊंड मध्ये 2 हे जिंकला. फायनल प्रश्न आहे लय फुटेज खाऊ नका तुम्ही डायरेक्ट उत्तर द्या. कोणाची चौथं बी आलंय वे कोणतर एकुलता एक बी हायवे कोण आहे? यो 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 बेटा यो आम्ही सगळे तुझ्यावर जळतो य थांब तू बोल नको आता इकडे मागे तो हिटलर म्हणलेला. थांब थांब आता फायनल पॉईंट यांचा उद्या मग मी तुला स्टेज देतो. आता मला सगळ्यांनी एक सांगा की मोठा भाऊ बहीण भाऊ लहान भाऊ ह्या सगळ्यांनी एकत्र राहणं का गरजेचं आहे? चांगले उत्तर द्या आता चांगली चांगली. एकत्र यासाठी राहायचं की घरामध्ये काय चाललंय काय नाही या गोष्टी लवकर समजून जातात आणि आपले पण जास्त ना ते आपल्या म्हणजे बाहेरच्यांपेक्षा आपल्या भावांमध्ये जास्त असतं. बरं त्यामुळे एकत्र राहिलं पाहिजे. घरातलं ना सपोर्ट करायला वगैरे नंतर आम्हीच असणार आहे दुसरं कोण नसणार आहे. ओके गुड नाईस. घरचे सोडून दुसरे कोण नसतात. वा मग शेवटचा पॉईंट हा मी सगळ्यांना एक एक देतोय आणि ह्या राऊंडचा विनर आहे लहान भाऊ. दादा माझा एक पॉइंट आहे पण 2 मिनिटं मला दुःख होतंय पण इट इज व्हॉट इट इज. ठीक आहे थँक्यू सो मच तुझा पॉईंट मांड. माझा पण पॉइंट आहे. ओके हां लढाई झाल्यावर तुम्ही तलवार बाहेर काढायला हां नाही आतापर्यंत जे बघत आलोय जर आई वडिलांना सांभाळायची गोष्ट असेल तर लहान पण नाही सांभाळत आणि सगळ्यात मोठा पण नाही सांभाळत. सांभाळणारा हा कधी पण मधलाच असतो. असं का? जो सांभाळत नाही त्याला पहिला हाणला पाहिजे. मधला असो लहान असो मधला असो. पण मी म्हणते सांभाळायचं कशाला एकत्रच राहायचं ना. थांबा ही जर स्त्रीनं ठरवलं ना भारत सुखी होईल. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. सासू सासरं पण आणा आमचं. सासू सासरा आणा भाव आणा मेहुणा आणा पण सगळी नीट राहा. थँक्यू सो मच. चला थँक्यू थँक्यू थँक्यू. बस माझा प्रश्न राहिला ना. हां हां सांगा. हां हां ते लय बघितली चमडी तुझ्याकडं तूच. हां तर यांचं सगळं जे काय असेल आपण ताऊन सुलाखून निघलेलो प्रत्येक गोष्टीमधनं यांचं सगळं लपवतो आपण पोटात घालतो किंवा कुठं बोलायचंय कुठं नाही बोलायचंय ते आधी सांगतो. कधीच अप्रिशिएट करत नाहीत आपल्याला. का असं तुम्ही कधी असं म्हणत नाही थँक्यू वगैरे? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? करूशी नाही वाटत. हा करूशी नाही वाटत. का नाही वाटत पण? असं अरे बेल्टापासून वाचवतो असं थोडंसं करायला. मला तर कधी नाही वाचवलं. आय गेस वी शुड स्टॉप द केस कारण व्हायलंट व्हायचे चान्स जास्त मला दिसताय तिथे आणि मधल्यामध्ये मी घावीन. सो प्लीज तिघं थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द स्टेज. थँक्यू. अथर्व तू तुझ्या वडिलांना मगाशी हिटलर पण बोललास आणि देव माणूस पण बोलला तो आणि तू एकुलता एक आहेस. हो हो हो. काय फायदे आणि तोटे एकुलता एक असण्याचे? एकुलता एक असण्याचे फायदे आणि तोटे म्हणजे आमचा कापला आणि ठेचला जातो. जरा डबल मिनिंग न बोलता क्लिअर सांगशील? नाही सर प्रत्येकाच बाबतीत की सगळ्यात जास्त गेम आमच्यावरच झाल्यात. काय झालं काय जरा डीप मध्ये थोडं थोडं. ठीक आहे 1 मिनिट. जेव्हा आता सिंगल चाइल्ड असतात. हां 1 मिनिट. हां ऐका रा दुःख हे बघ गाड्यानो एकटा इथे. हां बोल. जे जे पण सिंगल चाइल्ड आहेत लहानपणापासून की आणि जर त्यांचे पॅरेंट्स पहिल्यापासून वर्किंग आहेत तर त्यांच्या आयुष्यात आधीच कोणी लोक नसतात. मग ते वल्नरेबल झालेले असतात की बाबा मला माणसं पाहिजेत आणि ही लोक पहिल्यापासून फक्त
आपने को भाई इस दुनिया में प्यार कमाने के लिए आना है ह्या झोन मध्ये आलेले असतात. त्यामुळं आमचे लय फायदा उचलला जातो नाही का, की पार्टीला गेलं तू पैसे भर भावा तू भावा आहेस की भावा भर की भावा नाही का, भावांचा भाव आहेस तू पैसे भर, बरोबर आहे. असला गॅमा होता. पण असं पण बनलं जातं की एकुलता एक असलं की लगेच ते लय स्पॉईल होतं, लाडाचं हे होतं बध. त्या बाबतीत तुझा लाड नाही झाला तुझा? लाड झालाय की. मग काय पाहिजे? ए ए ए दम दम. बर, तुझं असं म्हणणं आहे की माणसं लागतात सोबत सगळी एकत्र. आता मला खरं प्रश्नाचं उत्तर दे. हे जे तू ट्रॉमॅटिक स्टोरी सांगितली, मुद्द्याला ते आतापर्यंत किती पोरींना सांगितली? तिघींना सांगितलं होता, चौथीला सांगायचा विचार चालला होता. बेस्ट लक टू यू. बेस्ट लक टू यू. इथून पुढं तुझी स्टोरी विकली जाणार नाही. मी एक सांगू का, तू एकुलता एक आहेस. उलट तुला 2-3 गोष्टींचा फायदा म्हणून आपण बघूया, ठीक आहे? की तू स्वावलंबी भरपूर आहेस का नाहीस? हाय का? हायस का नाहीस? सर तुम्हीच म्हणले होते डबल मिनिंग बोलू नको म्हणून. हायस का नाहीस तू? आहे. हा. तू तुझ्या इमोशन एक्सप्रेस कोणापाशी करतो? स्वावलंबी आहे. माघारी गेला. मी काय म्हणलं, ह्यानं एक इल्युजन बनवलंय. मी एकुलता एक आहे, मला प्रेम कमी मिळलं, मला कुणाबरोबर बोला येत नाही, ही स्टोरी मी एका पोरीला सांगतो, पटली तर ठीक, नाही तर पुढं. कारण का माहिती का, एकदा आम्हाला इराणी कॅफेपाशी गावलंय हे. बट इट्स ओके. जर तुम्ही सिंगल चाइल्ड असाल तर मी तुम्हाला एक गंमत सांगतो. सगळीच मित्र, सगळेच भाऊ आपल्याच आईच्या पोटाला येतात असे नाही. काही मित्र दुसऱ्या आईच्या पण पोटाला येतात आणि ते पण दोस्तान भाऊन जातात, ठीक आहे? आणि आम्ही कशाला रे? हा, आम्ही तुझ्या टीम मध्ये असून तू असं बोलतोय वेर, आम्ही तुला सांभाळून घेत नाही? घेता की सर, घ्या. मग चल आगावलं ही हो. चल टाळ्या. हा, इकडे इकडे इकडे. जर माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, अथर्व रे बाळा, बाळा रे बाळा. माझं एक स्पेशल आहे, मी हायकी म्हणून. मी हायकी म्हणून एक स्पेशल्स आहे माझं, तुम्ही आज जाऊन बघा. त्यामध्ये एक भूताची स्टोरी आहे. आम्ही केळशी नावाच्या गावात गेलतो कोकणात, आणि तिथून एका आजीचं मैत गेलतं, आणि त्यात एका पोरानं तो रुपया उचललेला मैतीवरचा, तो हा पोरगा आहे. थँक्यू. आता मला सांगा, पैसे टाकतात वारल्यावरती आणि ते पैसे उचलायचे नसतात. हा गाडी उचलून घेऊन आला रात्रीचा, आणि रात्री आम्ही रूममध्ये सगळे झोपले, तर एकानं विचारलं की हे पैसा कोणाचा आहे? तर तो म्हटला मी उचलून आणलाय, आणि त्याला उचलाय बी पत्त्यानं लावलाय बघा. आता तिथल्या मालकासोबत कोकणातल्या ह्यांनी एक स्टोरी बनवली की आजीचं भूत तुझ्याकडे येणार आहे आणि तुला कुंकू लावायला लागणार आहे आणि साडी घालायला लागणार आहे, आणि तिथं मसणवाट्यात जाऊन पाया पडायला लागणार आहे. आणि ही तयार झालतं करायला. पण सांगू का, पोरग स्पोर्टिंग भयानक आहे, भयानक स्पोर्टिंग. कोणाच्यात दम नव्हता. चल मसणवाट्यात येतो म्हणला, लाव कुंकू येतो म्हणला, आणि नंतर शेवटी विचारला अथर्व असं का? म्हणला सर मला माहिती माझी चेष्टा होती, पण माझी चेष्टा झाल्यामुळे अख्खी ट्रिप जर भारी होणार असेल तर मला काय तेव्हा. प्रत्येक ग्रुपमध्ये असा अथर्व असतो, ठीक आहे? चालतंय. जॉबवाले किती लोक आहेत तिथे? छान छान, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, छान छान चाललंय सगळं. जॉब बघत्या असे किती लोक आहेत सर्चमध्ये? हां, जॉब ज्यांना अजून मिळाला नाही, तुमचं दुःख काय सगळ्यात मोठं? मिळत नाही. आणि प्रश्नाचं उत्तर होतं नाही का? हां, आणि माझी चूक झाली. आणि ज्यांच्याकडे जॉब आहे, तुमचं दुःख काय आहे? एक अंगावर येऊ नका. काय दुःख आहे जॉब बद्दल? दिदी झूम कर, रेजिग्नेशन घ्या तिचं, रेजिग्नेशन दे दिदी. काय जॉबवाल्यांचं खरं सांगा, ज्यांना आता वाटतं की मला जॉब लागाना, माझं आयुष्य संपलंय, करिअर संपलंय, जे जॉबला आहेत त्यांना तुम्हाला काय सांगायचं? त्यांना तुम्हाला काय पगार येतोय म्हणून तुम्ही घेताय, त्यानं काय करायचं बिचाऱ्यानं? बरं, बिझनेस करतात अशी कोण आहेत? द्या ॲडवाईस यांना. काय द्यायला ॲडवाईस दोघांना? हा, वा छान. अजून काय काय काय?
अजून दुःखात आहे. पैसे द्या कोणाचे घेतले असतील तर म्हणतोय. ठीक आहे थांबा, हे तो ओपनली बोल ना. हा बोल बोल. ओके, काय बिझनेस आहे तुझा? हा, अगो बाबो, तुझं नाव काय? माझं यश आडनाव? अनाळकर. या जरा स्टेजवर तुम्ही. या रे भाऊ, रोस्ट नाही करणार. ए मला बी घरी बाह्या म्हणतात. बाह्या फक्त युपीच असतोय. आईला होय का? मित्र मित्र आहे तुझा? भाऊ आहे काय? मोठा छोटा? म्हणजे मित्रच आहे पण भावासारखं. आयो, आम्ही इमोशनल नाही म्हणता होय तुम्ही? आम्ही इमोशनल नाही. कसा पाणीपुरीच्या बिझनेसमध्ये कसा आहे, काय विषय? मी आधी इकडं मामा आहे आमचा पुण्यात. मी बार्शीच आहे प्रॉपर. मग इकडं आल्यावरती पाणीपुरी ते म्हणजे बघितलेलं. मग घरी आई ते कामाला जात होते शिवायला ते. मग ते आधीपासून आवड होती. बस बोल. डोक्यात कधी आलं हे करायचं? ते काय त्यांचा धंदा बघू बघा की बिझनेस आहे. तयारी होते. हा, असं झालं पुण्यात. मग म्हणलं आपण चालू करावं. कधी चालू केलं? किती वर्ष आधी? आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. वय काय तुझं? माझं आता 18 कम्प्लीट आहे. आठवीत जेव्हा लॉकडाऊन पडला का, हा 8वीत होता तेव्हा तू. हा, तेव्हा पहिल्यांदा भाजीचा बिझनेस चालू केला. मग सकाळी 5 वाजता जाऊन भाजी ती विकली. मग घरी सगळे घरी बसूनच होते ना तेव्हा. मग घरी बसून आई ती त्यांना काय करायचं म्हणून पाणीपुरी बनवायची आयडिया दिली. बर. मग त्यांचे 6 महिने वाया गेले बर शिकण्यात. म्हणजे ते बनवलं की पुऱ्या चपट्या, पुऱ्या अशा तशा. मग 6 महिन्यांनी ते सक्सेसफुल झालं. बर. मग मी एका ठिकाणी दिल्या पुऱ्या पॅकेट ती बनवून. त्यांना ते आवडल्या. तसे माझे आता 20-30 कस्टमर झाले. आमच्या रोजच्या 4-5 हजाराच्या पुऱ्या जातात आता. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आई जी 200 रुपयावर कामाला जायची ना, ती आता घरी बसून स्वतः तिचं ते हे करते. माझे वडील ड्रिंक करत होते. बर. त्यांनी माझ्यासाठी आता ड्रिंक सोडले कारण मी इकडे पुण्यात आलोय. बर. हीच लय मोठं आहे माझ्यासाठी. वा, बेस्ट. आणि याला साक्षीदार माझ्या बरोबर माझी वहिनी आलेली आहे. वा, प्लीज. त्याच भावाची बायको. हो, त्याच भावाची बायको. फॅमिली गोल्स, फॅमिली गोल्स. येस. प्लीज तिला 1-2 मिनिटं इथं येऊन. या ना, का नाही? संगीता ये. लाडकी बहीण फक्त मुख्यमंत्र्याची नाही, आमची बी आहे. तुम्ही काय झाला तो तुमचा भाऊ आणि त्यांचा नवरा काय खुश असेल आज. हा, एक बहीण असली भारी, एक बायको असली भारी, अजून पुरुषाला काय पाहिजे? मी शाळा पेटवली होती. या जेलचा पेन यूज केलेला रेड, आणि त्याच जेलच्या पेनने मी त्या वहीत लिहिलं होतं. मॅडम, जो तुमच्यासाठी टॉर्चर आहे तो आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे. एकानं बघितलं बाहेरनं, तुमच्या आईला काय केलंय तुम्ही? हा, आला मग ती काहीतरी ती काय त्याला म्हणते मला माहित नाही. हा, ती घेऊन आला. तू वेगळं काय तर म्हणायचं, मीच बोलतो बाबा. तो म्हणला व्हॉट इज युअर फेवरेट क्रिकेटर? तर मी म्हणलं सर दिस क्वेश्चन इज नॉट आपल्या ह्याच्यातला नाही. Relevant, हा, हा. काय ह्याच्यातून आपल्याला बोध असा मिळतो की जॉईंट फुकून बाहेर नाही फिरायचं. नाही ए जॉईंट फुकायचाच नाही.